बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलंय। कुणबी मराठा बांधवांना मिळालेली जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याच्या प्रकारामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झालेत। त्यांनी आपला पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू केला असून या प्रश्नी राज्य सरकारला थेट इशारा दिलाय। तसंच प्रमाणपत्र रद्द केल्याच्या कारवाईवरून जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांच्यावर जोरदार टीका केली आहे। दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या या आक्रमक भूमिकेवर आणि टीकेवर ओबीसी नेत्यांकडूनही जोरदार पलटवार केला जातोय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे। यासोबतच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनीही या वादात उडी घेत सापडलेल्या 58 लाख कुणबी नोंदींबाबत सविस्तर माहिती आणि आपली भूमिका मांडली आहे। या सर्व घडामोडींमुळे मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष आणखी तीव्र झाल्याचं पाहायला मिळतंय। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात मराठा आरक्षणाच्या नोंदी शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीनं राज्यात आतापर्यंत कुणबी मराठा कुणबी अशा एकूण 58,90,155 नोंदी शोधल्यात। मात्र राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार या एकूण नोंदींपैकी 37,47,142 नोंदी या 1986 ते 2023 या काळातील जुन्याच असून त्या आधारावर संबंधितांना आधीच ओबीसी प्रमाणपत्र मिळालेली आहेत। त्यामुळे आधीच लाभ मिळालेल्या या जुन्या नोंदींचा आणि मनोज जरांगे पाटील यांच्या सध्याच्या आंदोलनाचा कोणताही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण तायवाडे यांनी दिलंय। गडचिरोलीतील आश्रमशाळेतील 3 विद्यार्थिनींच्या सर्पदंशाने मृत्यूच्या घटनेनंतर आदिवासी विकास विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। आदिवासी विद्यार्थी संघाने आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी करत 25 ऑगस्टला गडचिरोली जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा बंद ठेवून आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। दरम्यान उईके यांनी या मागणीवर प्रत्युत्तर देताना आश्रमशाळा चालवणाऱ्या संस्था चालकांना जबाबदार धरलं असून माझ्याकडे मोर्चा आणण्यापेक्षा संस्थेच्या अध्यक्षांकडे मोर्चा न्या आणि त्यांचा राजीनामा मागा असं म्हटलंय। गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाचे पडसाद आता राज्यभर उमटू लागलेत। आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या कारभारावरही टीका होतीये। या पार्श्वभूमीवर आदिवासी विद्यार्थी संघाने थेट आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। आदिवासी विद्यार्थी संघाचे नंदू नरोटे यांनी ही मागणी केली। आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेपासून मुलींच्या विविध प्रश्नांपर्यंत अनेक समस्या प्रलंबित असल्याचा आरोप संघटनेनं केलाय। या सर्व परिस्थितीला आदिवासी विकास मंत्री म्हणून अशोक उईके जबाबदार असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे। आदिवासी विद्यार्थी संघाने आता आंदोलनाची घोषणा केली आहे। येत्या 25 ऑगस्टला गडचिरोली जिल्ह्यातील सर्व आदिवासी आश्रमशाळा बंद ठेवून मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाणार आहे। त्यामुळे सर्पदंशाच्या घटनेनंतर सुरू झालेला प्रशासन विरोधातील संताप आता आंदोलनाच्या रूपाने रस्त्यावर येण्याची शक्यता आहे। संघटनेच्या म्हणण्यानुसार आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळत नसतील, त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असेल आणि अशा घटनांनंतरही प्रभावी जबाबदारी निश्चित केली जात नसेल तर त्याची नैतिक जबाबदारी मंत्र्यांनी स्वीकारावी। सण उत्सवांच्या काळात राजकीय नेते आपल्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला नेहमीच भरभरून शुभेच्छा देत असतात। मात्र राज्याच्या महायुती सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते भरत गोगावले यांनी अमावस्येच्या निमित्तानं कार्यकर्त्यांना दिलेल्या एका अजब सल्ल्याची जोरदार चर्चा रंगली आहे। 12 तारखेला गटारी आहे, आनंदानं खा प्या, पण जास्त कुणी गटार बिटारात लोळू नका असा सल्ला गोगावले यांनी दिलाय। त्यांच्या या मिश्किल भाषणाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। भरत गोगावले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले, 12 तारखेला गटारी अमावस्या आहे, त्यामुळे मज्जा करा, पण जास्त कुणी गटारा बिटारात लोळू नका। 13 तारखेला आपला श्रावण महिना सुरू होतोय। पुढे संपूर्ण 1 महिना आणि 15 दिवस गणपती जाईपर्यंत आपल्याला कडक नियम पाळायचे आहेत। आतापर्यंत ज्यानं जे काही केलं असेल ते ठीक आहे, पण आता थोडं पथ्य पाळा आणि आपल्या पोटाला तसंच शरीराला आराम द्या। महाराष्ट्रात आषाढ अमावस्येला अनेक जण मांसाहार करतात, कारण याच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे श्रावण महिन्यापासून सलग महिनाभर मांसाहार वर्ज करण्याची परंपरा पाळली जाते। यंदा 13 ऑगस्ट पासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होत असून श्रावण संपताच गणेशोत्सवाची लगबग सुरू होणार आहे। यात सर्व सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पुढील 1.5 महिना तरी संयम बाळगा आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या अशा मजेशीर शब्दात गोगावलेंनी आपल्या कार्यकर्त्यांचे कान टोचले। गोगावले यांच्या मिश्किल वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा सुरू असून
सोशल मीडियावरही नेटकऱ्यांकडून यावर मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. खासदार शरद पवार यांच्या कारकिर्दीच्या निमित्ताने सुरू करण्यात आलेल्या शरद पवार इन्स्पायर फेलोशिपची घोषणा यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे आज करण्यात आली. यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे या फेलोशिप देण्यात येत असून यंदा 6व्या वर्षीची घोषणा सेंटरच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. शरद पवार यांच्या सहस्त्र चंद्रदर्शनाच्या निमित्ताने त्यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीनं ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली या फेलोशिपची सुरुवात करण्यात आली आहे. यात कृषी, साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रातील गुणवंतांना ही फेलोशिप प्रदान करण्यात येते. कृषी क्षेत्रातील फेलोशिपसाठी ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती आणि सह्याद्री फर्म्स, नाशिक तसंच शिक्षण फेलोशिपसाठी MKCL फाउंडेशनचे सहकार्य मिळत असून कृषी क्षेत्रातील फेलोशिपसाठी प्रोफेसर निलेश नलावडे, शिक्षण क्षेत्रातील फेलोशिपसाठी विवेक सावंत, साहित्य क्षेत्रातील फेलोशिपसाठी डॉक्टर करुणा गोखले तर बालशिक्षण फेलोशिपसाठी निलेश निमकर हे मुख्य समन्वयक म्हणून भूमिका पार पाडत आहेत असं सुळे यांनी सांगितलं. शिक्षण क्षेत्रातील फेलोशिपसाठी आज दिनांक 12 ऑगस्ट 2026 पासून तर कृषी, साहित्य आणि बालशिक्षण क्षेत्रातील फेलोशिपसाठी www.sharadpawarfellowship.com या वेबसाईटवर दिनांक 15 ऑगस्ट 2026 पासून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होईल. 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि प्रस्ताव सादर करता येणार आहेत. 15 ऑक्टोबर 2026 नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या नीट PG परीक्षेच्या आयोजनात पुन्हा एकदा मोठा सावळा गोंधळ उडाल्याचं समोर आलंय. परीक्षा केंद्राच्या वाटपावरून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला असून याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर आणि शिक्षण विभागावर सडकून टीका केली आहे. आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये एका विद्यार्थ्याचं उदाहरण देत प्रशासनाच्या कारभाराकडे लक्ष वेधलं. एका विद्यार्थ्याला नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स कडून आलेल्या मेसेज आणि ईमेलमध्ये त्याचे परीक्षा केंद्र हैदराबाद असल्याचं सांगण्यात आलंय. मात्र जेव्हा त्याच विद्यार्थ्यानं अधिकृत पोर्टलवर जाऊन आपले प्रवेशपत्र आणि माहिती तपासली तेव्हा तिथं त्याचं परीक्षा केंद्र पुणे दाखवण्यात येतंय. या प्रकारावर संताप व्यक्त करताना रोहित पवार म्हणाले, एकाच विद्यार्थ्याला 2 वेगवेगळी माहिती दिली जाते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यानं नेमकं कुठलं परीक्षा केंद्र गृहीत धरायचं हा भोंगळ कारभार आहे. याआधीही परीक्षा केंद्रांवरून मोठा वाद झाला होता. महाराष्ट्रातील उमेदवारांना महाराष्ट्रातच परीक्षा केंद्र मिळावं, त्यांना इतर राज्यात परीक्षेसाठी पाठवलं जाऊ नये अशी भूमिका आपण वारंवार मांडली होती. याची आठवण रोहित पवार यांनी करून दिली. मात्र राज्य सरकारनं या गंभीर प्रश्नावर केंद्र सरकारकडे आणि संबंधित यंत्रणांकडे योग्य तो पाठपुरावा केला नाही असा आरोप त्यांनी केलाय. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण खातं नेमकं काय करतं हाच मोठा प्रश्नाच्या शब्दात पवारांनी राज्य सरकारच्या कार्यक्षमतेवर आणि शिक्षण विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. मुंबईतील सामाजिक न्याय विभागाच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील गैरसोयी आणि निकृष्ट जेवणाच्या तक्रारींची गंभीर दखल घेत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी बुधवारी स्वतः वसतिगृहाची पाहणी केली. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेपासून वसतिगृहातील स्वच्छता, ठेकेदारांची कार्यपद्धती आणि अनधिकृतपणे राहणाऱ्या व्यक्तींपर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी शासन दरमहा प्रति विद्यार्थी सुमारे 7,800 रुपये खर्च करत असताना त्यांना चांगलं आणि दर्जेदार जेवण मिळणं ही सरकारची जबाबदारी असल्याचं शिरसाट यांनी स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांवर सरकार उपकार करत नाही तर ही शासनाची बांधिलकी आहे अशी भूमिका त्यांनी मांडली. वसतिगृहाची पाहणी करताना मंत्री येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतरच साफसफाई केली जात असल्याचं चित्र दिसून येत असल्याचं शिरसाट यांनी सांगितलं. अधिकाऱ्यांच्या किंवा मंत्र्यांच्या भेटीपूर्वीच साफसफाई करण्याची पद्धत असेल तर ती पुरेशी नाही. वसतिगृहाची नियमित देखभाल आणि स्वच्छता कायम राखली पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलं. एका विद्यार्थ्याच्या खोलीत गेल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी आपल्या अडचणी सांगितल्याचा उल्लेख शिरसाट यांनी केला. वेळेत जेवायला जाता आलं नाही, एखादा तास उशीर झाला तर जेवण मिळत नाही अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केल्याचं त्यांनी सांगितलं. काही वेळा विद्यार्थ्यांना कच्ची फळं दिली जात असल्याची तक्रारही समोर आल्याचं त्यांनी नमूद केलं. त्यामुळे विद्यार्थ्यांना नेमक्या कोणत्या परिस्थितीत ठेवलं जात आहे असा सवाल उपस्थित करत शिरसाट यांनी वसतिगृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
शिवसेनेचे नेते आणि खासदार नरेश म्हस्के यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले. संजय राऊत हे फेकूचंद असून राज्यसभेचं तिकीट उशिरा दिल्यानं त्यांनीच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना शिव्या घातल्या होत्या, असा दावा म्हस्के यांनी केलाय. राऊतांच्या आरोपांना उत्तर देताना म्हस्केंनी थेट राजीनाम्याचं आव्हानही दिलंय. संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना म्हस्के म्हणाले, संजय राऊतांनी आतापर्यंत अनेक खोटे गौप्यस्फोट केलेत. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं, पण त्यांच्या भावाला मंत्रिपद दिलं नाही. तेव्हा राऊत किती नाराज होते हे सर्वांना माहिती आहे. जेव्हा उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नव्हते तेव्हा शिवसेनेच्या आमदारांची पवईच्या हॉटेलमध्ये मीटिंग घेऊन ठाकरेंना विरोध करा आणि माझं नाव मुख्यमंत्रीपदासाठी घ्या असा कट कोण रचत होतं हे अख्ख्या शिवसेनेला माहिती आहे. म्हस्के यांनी यावेळी राऊतांच्या निष्ठेवरच प्रश्नचिन्ह उभं केलंय. ते म्हणाले, ज्यावेळी राज्यसभेचं तिकीट पुन्हा एकदा लवकर डिक्लेअर केलं जात नव्हतं त्यावेळी उद्धव ठाकरे सोडा रश्मी वहिनींच्या संदर्भात संजय राऊत किती शिव्या घालत होते हे पूर्ण शिवसेनेला माहिती आहे. भोंगा वगैरे शब्दांची निर्मिती मीच केल्यानं राऊतांचा माझ्यावर राग आहे हे मी समजू शकतो. संजय राऊत यांना खुलं आव्हान देताना नरेश म्हस्के म्हणाले, तुम्ही जर खरोखरच बाळासाहेबांना मानत असाल तर मी लिहिलंय एक जरी पत्र दाखवून द्या. जर असं पत्र असेल तर मी राजीनामा देईन, नाहीतर तुम्ही तरी राजीनामा द्या. तुम्ही मला रोज सकाळ संध्याकाळ फोन करून काय बोलत होतात हे तुम्हीच जाहीर करा. तुम्ही काय बोलत होतात हे मला जगासमोर जाहीर करायला लावू नका. राज्य सरकारच्या नियोजित शक्तीपीठ महामार्गाला होणारा विरोध आता अधिक तीव्र झालाय. या प्रकल्पाविरोधात महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला असून सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी येत्या 21 तारखेला सांगलीत भव्य मोर्चा काढण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील यांनी मोर्चाची माहिती दिली. ते म्हणाले, शक्तीपीठ महामार्गाविरोधात जनतेच्या मनात तीव्र रोष आहे. जनतेच्या याच भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी 21 तारखेला सकाळी 11 वाजता सांगलीत भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. हा महामार्ग होऊ नये यासाठी ज्या ज्या भागातून हा रस्ता जाणार आहे तिथे याआधीही अनेक मोर्चे काढण्यात आल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. या पत्रकार परिषदेत राजू शेट्टी यांनी अतिशय आक्रमक भाषेत राज्य सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, आता आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार आहोत. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही. सरकारने आमच्याशी नाही तर किमान शेतकऱ्यांसोबत तरी चर्चा करायला हवी होती. प्रकल्पाच्या खर्चावर गंभीर आरोप करताना शेट्टी म्हणाले, जो रस्ता 45,000 कोटींमध्ये होणार होता तो आता 1,10,000 कोटी रुपयात करायचा घाट घातला जातोय. हे सर्व कशासाठी केलं जात आहे हे जनतेला कळत नाही का? मुळात हा शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे अनावश्यक आहे. सरकार जाणीवपूर्वक आपली जबाबदारी टाळत आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.